Hello students, good morning. See, we are learning your topic metallurgy from Science and Technology part 1 10th standard textbooks. पहा आपण तुमचा 10th standard टेक्स्टबुक मधला सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 हे जे टेक्स्टबुक आहे त्यातला टॉपिक नंबर 8 पाहतोय. टॉपिकचं नाव आहे मेटॅलर्जी. सी, इन प्रिवियस व्हिडिओ लेक्चर वी हॅव सीन अबाउट एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल ऑफ highly reactive metals. All of you know that what is mean by highly reactive metals? The metals which are present at the top of the reactivity series of metal, that metals are known as highly reactive metals. See, आणि त्याचं आपण एक्सट्रॅक्शन पाहिलं होतं. एक्सट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम होतं. एक्सट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम इज डन विथ द हेल्प ऑफ टू प्रोसेस. दॅट प्रोसेसेस आर नथिंग बट द एक्सट्रॅक्शन ऑफ बॉक्साइट ओर फ्रॉम ॲल्युमिनियम अँड द इलेक्ट्रोप्लेटिंग ऑफ ॲल्युमिना बाय इलेक्ट्रो रिडक्शन प्रोसेस. ओके, अशा दोन प्रोसेस आपण प्रिवियस व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. सी, इन दिस व्हिडिओ लेक्चर वी आर गोइंग टू स्टार्ट और वी आर गोइंग टू स्टडी again same point of extraction of metal, but we are going to study the extraction of metal about moderately reactive metal. So clear झालेला आहे. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे? the extraction of moderately reactive metals. So the point is the extraction of, असं म्हणूयात आपण, moderately reactive metals. See, extraction of moderately reactive metal. First of all, we are going to discuss about what is mean by moderately reactive metals. We have already seen what is mean by highly reactive metals, what is mean by moderately reactive metals, and what is the meaning of less reactive metals. See, moderately reactive metals म्हणजे कोणते metals? The metals which are present at the metals which are present at the middle of the reactivity series. Middle of the reactivity series of metals. That metals are known as moderately reactive metals. And what are the examples of these moderately reactive metals? कोणते आहेत तो? तर झिंक, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, कॉपर नाही, आपण घेऊयात झिंक, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, टीन, हे जे आहेत, दीज आर दी मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स विच आर प्रेझेंट ॲट दी मिडल ऑफ दी रिॲक्टिव्हिटी सिरीज. हे क्लिअर झालं. सी, these metals are present in their combined state or it is present in their सल्फाइड्स अँड कार्बोनेट्स फॉर्म. पहा, हे जे मेटल्स असतात मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल हे जे असतात हे त्यांच्या कोणत्या फॉर्ममध्ये असतात? तर सल्फाइडच्या आणि कार्बोनेट्सच्या ओरच्या फॉर्ममध्ये असतात. सो आपण इथे लिहूयात, दीज आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ सल्फाइड्स आणि कार्बोनेट्स. आपण असं करूयात, सल्फाइड्स अँड कार्बोनेट सॉल्ट्स. पहा, हे जे मेटल्स असतात ते दोन फॉर्ममध्ये असतात. एक म्हणजे सल्फाइड्स आणि कार्बोनेट सॉल्ट्स. आता इट इज इझी टू ऑब्टेन मेटल फ्रॉम ऑक्साइड्स रादर दॅन सल्फाइड्स आणि कार्बोनेट. आता जर का आपल्याला सल्फाइडपासून आणि कार्बोनेटपासून मेटल एक्सट्रॅक्ट करायचं असेल तर ते इझी नसतं. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करावं लागेल? हे जे सल्फाइड फॉर्ममध्ये असणारा मेटल ओर आहे त्याला कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल? आपल्याला ऑक्साईडमध्ये. आणि हा जो कार्बोनेट फॉर्ममधला असणारा मेटल आहे याला देखील आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करावा लागेल? तर त्याला ऑक्साईडमध्ये कन्वर्ट करावं लागेल. का ऑक्साईडमध्ये कन्वर्ट करायचं? बिकॉज इट इज इझी टू एक्सट्रॅक्ट मेटल फ्रॉम ऑक्साइड्स रादर दॅन सल्फाइड्स अँड कार्बोनेट्स. हे क्लिअर झालं. ऑक्साईडपासून आपल्याला इझिली काय करता येतो? मेटल एक्सट्रॅक्ट करता येतो. आपल्याला हवा असणारा मेटल्स मिळतो. मग सल्फाइड आणि कार्बोनेटचं कन्व्हर्जन ऑक्साइड्समध्ये करण्यासाठी दोन मेथड्स आहेत बाळांनो. दॅट मेथड्स और दॅट प्रोसेसेस आर नोन ॲज रोस्टिंग और
कॅल्सिनेशन. त्याला काय म्हटलं जातं? रोस्टिंग आणि कॅल्सिनेशन असं म्हटलं जातं. सी नाव वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट व्हॉट इज मीन बाय रोस्टिंग. आता रोस्टिंग कशाला म्हणायचं पहा. एक आहे सल्फाईड आणि एक आहे कार्बोनेट. ह्या दोघांना आपल्याला कशामध्ये कन्व्हर्जन करायचं आहे? तर ऑक्साईडमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ऑक्साईडमध्ये कन्वर्ट करण्यासाठी दोन प्रोसेस आहेत. एक आहे रोस्टिंग, दुसरं आहे कॅल्सिनेशन. पहा, जेव्हा सल्फाइड्स ओर आर बर्न इन दी प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन with excess supply of oxygen and it transfer into oxide, that process is known as roasting. When sulfide ore are react with excess supply of air, react with excess supply of oxygen present in the air and it transform into oxide. Their oxides are known as roasting. सी, ही जी प्रोसेस आहे याला काय म्हटलं जातं? रोस्टिंग असं म्हटलं जातं. जेव्हा सल्फाईड ओव्हरची रिॲक्शन कशाबरोबर होते? ऑक्सिजन बरोबर होते. ऑक्सिजन कशामधला? एअरमधला. पण इथं एक वाक्य आहे, कशामध्ये? एक्सेस सप्लाय ऑफ एअर. ऑक्सिजन काय करायचा? एक्सेस सप्लाय करायचा आणि त्याचं कन्व्हर्जन जेव्हा ऑक्साईडमध्ये केलं जातं, दॅट प्रोसेस इज नोन ॲज रोस्टिंग. अँड द सेकंड वन इज दी कॅल्सिनेशन. कॅल्सिनेशनमध्ये काय होतं पहा, जो काही कार्बोनेट ओव्हर आहे, हां, दॅट कार्बोनेट ओव्हर इज ऑल्सो रिॲक्ट इन द प्रेझेन्स ऑफ limited supply of air which is present, limited supply of oxygen which is present in the air and it transform into oxide. This process is known as calcination. Carbonate ore are react with limited supply of oxygen which present in the air, it transform into their oxide is known as calcination. See, what is the basic difference between roasting and calcination? Roasting या प्रोसेसमध्ये काय होतं, सल्फाईड ओव्हरचं कन्व्हर्जन ऑक्साईडमध्ये केलं जातं इन दी एक्सेस सप्लाय ऑफ एअर. दिस इज नोन ॲज रोस्टिंग. अँड व्हॉट इज कॅल्सिनेशन? कॅल्सिनेशन इज दी कन्व्हर्जन ऑफ कार्बोनेट ओव्हर into their oxide in the presence of limited supply of oxygen which is present in the air. ह्या दोन गोष्टी लक्षात राहतील. रोस्टिंगसाठी जास्त ऑक्सिजन वापरला जातो, एक्सेस ऑक्सिजन वापरला जातो आणि कशाचं कन्व्हर्जन केलं जातं? सल्फाईडचं कन्व्हर्जन केलं जातं. तर कॅल्सिनेशनमध्ये काय केलं जातं? त्याचं पण कन्व्हर्जन ऑक्साईडमध्येच केलं जातं. पण कशाचं कन्व्हर्जन केलं जातं? कार्बोनेट सॉल्ट्स किंवा कार्बोनेट ओव्हर जे आहेत त्याचं कन्व्हर्जन ऑक्साईडमध्ये केलं जातं आणि काय केलं जातं? लिमिटेड सप्लाय ऑफ ऑक्सिजन विच इज प्रेझेंट इन दी एअर. हा बेसिक डिफरन्स दोघांमधला लक्षात ठेवायचा आहे. हे पहिल्यांदा होतं. पहिल्यांदा जो मेटल आहे, मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल आहे, तो त्याच्या सल्फाईड आणि कार्बोनेटच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असणार आहे. त्याचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करून घ्यायचं आहे? ऑक्साईड्समध्ये करून घ्यायचं आहे. ऑक्साईड्समध्ये का कन्व्हर्जन करून घ्यायचं आहे? कारण की आपल्याला एक्स्ट्रॅक्शनसाठी ते इझी पडणार आहे. सल्फाईड आणि कार्बोनेटपासून आपल्याला लवकर मेटल मिळत नाही. सो आपल्याला फर्स्ट काय करावं लागतं? ऑक्साईड्समध्ये त्याचं कन्व्हर्जन करून घ्यावं लागतं आणि ऑक्साईडमध्ये कन्व्हर्जन करून घेण्यासाठी आपल्याला 2 प्रोसेसेस यूज कराव्या लागतात. त्या कोणत्या आहेत? तर त्या म्हणजे रोस्टिंग आणि कॅल्सिनेशन. सी, व्हॉट इज द ॲक्च्युअल रिॲक्शन टेक्स प्लेस इन केस ऑफ रोस्टिंग? ट्वाइस ऑफ ZnS प्लस SO2 रिॲक्ट अँड इट फॉर्म्स, सी काय फॉर्म होईल? ZnO2 झिंक ऑक्साईड तयार होईल प्लस S2O
असं तयार होईल. सी अशा पद्धतीनं ही रिॲक्शन होणार आहे. दिस इज नोन ॲज रोस्टिंग which is occur in the excess supply of air. See, and the second one is the ZnCO3 which gives ZnO plus CO2 carbon dioxide. This is known as calcination. See, रोस्टिंगची रिॲक्शन आपण परत एकदा बघूयात काय आहे ती. ट्वाइस ऑफ ZnS प्लस थ्राइस O2. सी twice of ZnS plus thrice O2, it forms twice of ZnO plus SO2. Okay, sorry for this. This is all about roasting and calcination. See, रोस्टिंग मध्ये काय झालं, झिंक ऑक्साईड मिळालं, इथं पण झिंक ऑक्साईड मिळालं. म्हणजे जो झिंक मेटल त्याच्या सल्फाईड आणि कार्बोनेटच्या फॉर्ममध्ये होता, आपण कशामध्ये कन्वर्ट करून घेतला, ऑक्साईडमध्ये कन्वर्ट करून घेतला. विथ द हेल्प ऑफ विच प्रोसेस, रोस्टिंग अँड कॅल्सिनेशन. वन्स the oxides of metal is formed, a one kind of reducing agent is used, and with the help of that reducing agent आपल्याला जो पाहिजे असेल तो मेटल आपल्याला मिळतो. पहा, फॉर एक्झाम्पल आता ZnO आहे म्हणजे झिंक ऑक्साईड आहे, हा काय केला जातो, कार्बन बरोबर रिॲक्ट केला जातो. इट इज रिॲक्ट विथ दी प्रेझेन्स ऑफ कार्बन. मग आपल्याला वेगळं काय मिळणार आहे, इथं झिंक मेटल वेगळा होणार आहे आणि इथं काय मिळणार, कार्बन मोनॉक्साईड मिळणार आहे. सी हाऊ द रिॲक्शन टेक्स प्लेस, Zn प्लस कार्बन मोनॉक्साईड. हा आपल्याला झिंक मेटल मिळाला का, मिळाला. आपण काय केलं, जो काही आपल्याला रोस्टिंग प्रोसेसने आणि कॅल्सिनेशन प्रोसेसने झिंक ऑक्साईड मिळालेला होता, तो काय केला, आपण एका रिड्युसिंग एजंट बरोबर याची केमिकल रिॲक्शन केली. विथ द हेल्प ऑफ दिस रिड्युसिंग एजंट आपल्याला जो हवा असणारा आपला मेटल होता तो आपण काय केलेला आहे, एक्स्ट्रॅक्ट केलेला आहे. जसं की कार्बन वापरला जातो, लाईक carbon, all other reducing metal are also used for the conversion of oxides into their metal. Conversion of metal oxides into their metal. मग असे कोणते मेटल्स आहेत किंवा असे कोणते रिड्युसिंग एजंट आहेत, असे कोणते मेटल्स आहेत की जे रिड्युसिंग एजंट म्हणून वापरले जातात, तर सी सोडियम, कॅल्शियम आणि ॲल्युमिनियम. सोडियम, कॅल्शियम and aluminum is also used as reducing agent to convert metal oxides into their metals. अशा पद्धतीनं काय होतं, तर मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्सचं एक्स्ट्रॅक्शन होतं. कसं एक्स्ट्रॅक्शन होतं समजलं, मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स हे त्यांच्या सल्फाईड आणि कार्बोनेटच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असतात. तुम्हाला एक्झाम्पल सांगितलेले आहेत. मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल म्हणजे काय सांगितलेलं आहे, मग ते सल्फाईड आणि कार्बोनेटच्या फॉर्ममध्ये असणारे आपण कशामध्ये कन्वर्जन करून घ्यायचे, ऑक्साईड्समध्ये कन्वर्जन करून घ्यायचे. का ऑक्साईड्समध्ये कन्वर्जन करून घ्यायचे, बिकॉज ऑक्साईड्समध्ये कन्वर्जन करून घेतल्यानंतर आपल्याला काय होतं, इझिली एक्स्ट्रॅक्शन करता येतं. म्हणजे आपल्याला हवा असणारा जो मेटल आहे तो इझिली एक्स्ट्रॅक्ट करता येतो आणि त्यासाठी आपण दोन प्रोसेस यूज केल्या. द फर्स्ट वन इज दी रोस्टिंग अँड द सेकंड वन इज दी कॅल्सिनेशन. विथ द हेल्प ऑफ दिस मेथड वी कॅन ऑब्टेन मेटल इन द फॉर्म ऑफ देअर मेटल ऑक्साइड. वन्स द मेटल ऑक्साइड इज फॉर्म, this metal oxide is combined or is react in the presence of some reducing agent, and that reducing agent convert that metal oxide into their metals. Once the metal is formed, आपल्याला एक्स्ट्रॅक्शन करायला काय होतं, इझी जातं. दिस इज ऑल अबाउट मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स. ओके, extraction of moderately reactive metal. Now we are going to discuss about the एक्स्ट्रॅक्शन ऑफ लेस रिॲक्टिव्ह मेटल. हे पुसू का, तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. सी, नाउ वी आर गोइंग टू डिस्कस नेक्स्ट पॉइंट, एक्स्ट्रॅक्शन ऑफ लेस रिॲक्टिव्ह मेटल. See, all of you know that what is mean by less reactive metal.
एक्सट्रॅक्शन ऑफ लेस रिॲक्टिव्ह मेटल हा पॉईंट आपण आता बघणार आहे. सी extraction of less reactive metal. All of you know that what are less reactive metal, what is the meaning of less reactive metal. Less reactive metal are the metals which are present at the bottom of the reactivity series of metal. That metals are known as less reactive metal. And what are the examples of that less reactive metal students? कोणकोणते आहेत तो? तर पहा, the metals which present at the bottom of reactivity series of metal, bottom of reactivity series of metals known as less reactive metal. And what are the examples of less reactive metal? Silver, gold and platinum. These are the examples for less reactive metals, silver, gold and platinum. And all of you know that these metals are present in their free state. का free state मध्ये present असतात तो सांगितलेला आहे. These metals are present in their free state. ओके, हे कसे असतात? त्याच्या फ्री स्टेटमध्ये असतात. कारण की मी आत्तापर्यंत 1000 वेळा तुम्हाला रिझन सांगितलेला आहे. बिकॉज दे डज नॉट कम इन कॉन्टॅक्ट, दे डज नॉट इझिली कम इन कॉन्टॅक्ट विथ दी एअर, वॉटर, सॉईल, पोल्युशन अँड मॉइश्चर. याच्या कोणत्याही मध्ये ते कॉन्टॅक्टमध्ये येत नाहीत आणि जरी आले तर ते काही इफेक्ट करत नाही. सो दे आर प्रेझेंट इन देअर फ्री स्टेट. ओके, हे जे आहेत यांना लेस रिॲक्टिव्ह मेटल असं म्हटलं जातं. आता हे जे लेस रिॲक्टिव्ह मेटल आहे याचं एक्सट्रॅक्शन कसं केलं जातं? तर यांचं एक्सट्रॅक्शन साठी सिल्वर, गोल्ड आणि प्लॅटिनम हे यूज केले जातात. द रिव्हर्स ऑफ आत्ताच्या काळामध्ये पहिल्या सुरुवातीला कॉपरचे पण कॉपर हा जो आहे इट इज ऑल्सो प्रेझेंट इन अ फ्री स्टेट. पहिल्यांदा कॉपर हा पण कसा असायचा? फ्री स्टेटमध्ये अवेलेबल असायचा. नाउअडेज कॉपर इट इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ देअर कॉपर पायराइट. दिस इज दी ओर ऑफ कॉपर पायराइट. हा काय आहे? कॉपरचा ओर आहे आणि त्याचं नाव काय आहे? कॉपर पायराइट. हा जो कॉपर पायराइट आहे हा कॉपर पायराइट व्हेन रिॲक्ट इन द प्रेझेन्स ऑफ एअर or which is burn in the presence of oxygen, it is easily obtained copper. जेव्हा कॉपर पायराइट आपण ऑक्सिजन बरोबर याची रिॲक्शन करतो तेव्हा आपल्याला इझिली कॉपर पायराइट अवेलेबल होतो. याचं एक्सट्रॅक्शन काही दिलेलं नाही आहे, फक्त कॉपर पायराइटचं दिलेलं आहे. कॉपर पायराइट हा काय आहे? ओर आहे. कोणाचा? कॉपरचा. सी सम एक्झाम्पल्स फॉर हिअर. बॉक्साईट Al2O3 ट्वाइस H2O. हा काय आहे? इट इज अ फॉर्म्युला फॉर बॉक्साईट. आणि हा काय आहे? ओर आहे. कोणाचा? ॲल्युमिनियमचा. या बॉक्साईट ओरपासून आपण काय मिळणार आहे? मिळवणार आहे तर ॲल्युमिनियम हा मेटल मिळवणार आहे. बॉक्साईट ओरपासून आपल्याला काय मिळतं? ॲल्युमिनियम मेटल. तसं कॉपर पायराइटपासून आपल्याला काय मिळतं? तर कॉपर मिळतो. पण हा एकदम इझी प्रोसेस आहे याची जरा कॉम्प्लिकेटेड आहे विच वी हॅव ऑलरेडी सीन इन प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चर. पहा आता कॉपर पायराइट Cu2S याचं नाव काय आहे? कॉपर पायराइट. आणि हा कोणाचा ओर आहे? तर हा ओर आहे कॉपरचा. कोणाचा ओर आहे हा? कॉपरचा. याच्यापासून आपण काय मिळवतो? तर कॉपर मिळवतो. आता ते कॉपर कसं मिळवतो हेच आपण पाहणार आहे. पहा त्यासाठी दोन रिॲक्शन्स आहेत, सिंपल रिॲक्शन आहेत. सी दिस कॉपर पायराइट इज रिॲक्ट इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. सी व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर कॉपर पायराइट? कॉपर पायराइटचा फॉर्म्युला काय आहे? द फर्स्ट रिॲक्शन ट्वाइस ऑफ Cu2S रिॲक्ट इन द प्रेझेन्स ऑफ थ्राइस ऑफ O2. O2 म्हणजे ऑक्सिजन. दिस इज द फॉर्म्युला, सॉरी दिस इज द कॉपर पायराइट. हा फॉर्म्युला कशाचा आहे? कॉपर पायराइटचा. जेव्हा ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतो आपल्याला काय मिळतं? या दोघांची रिॲक्शन होते आणि हे दोघं बाहेर पडतात. कसं ते पहा. आपल्याला काय मिळणार आहे? पहा ट्वाइस ऑफ Cu2O म्हणजे आपल्याला काय मिळाला? कॉपर ऑक्साईड मिळाला. आणि आपल्याला माहिती आहे वन्स द ऑक्साईड इज फॉर्म इट इज इझी टू एक्सट्रॅक्ट मेटल फ्रॉम देअर ऑक्साइड्स. एकदा का
आपल्याला ऑक्साईड्स मिळाले की आपल्याला त्याच्यापासून मेटल मिळवणं इझी असतं. हा काय मिळाला कॉपर ऑक्साईड प्लस आणखी आपल्याला काय मिळालं हो तर ट्वाईस ऑफ SO2 मिळाले. बरोबर. ऑक्सिजन इथं 6 आहेत, इथं 2 गेले, इथं 4 गेले. बरोबर झाली बॅलन्सिंग रिॲक्शन. आता कॉपर ऑक्साईड जो मिळालेला आहे तो परत आपण त्याची रिॲक्शन कशाबरोबर करायची तर कॉपर पायराईड बरोबर करायची. ट्वाईस ऑफ Cu2O. दिस कॉपर ऑक्साईड इज रिॲक्ट इन द प्रेझेन्स ऑफ कॉपर पायराईड Cu2S. मग आपल्याला काय मिळणार आहे 6 कॉपर. हे जे किती आहेत इथं 4 आहेत, इथं 2 आहेत. आपल्याला किती मिळाले मग 6 कॉपर प्लस काय मिळणार आहे SO2. बरोबर. अशा पद्धतीनं आपल्याला कॉपर काय करता येतो इझिली मिळवता येतो विथ दी हेल्प ऑफ एक्स्ट्रॅक्शन ऑफ लेस रिॲक्टिव्ह मेटल्स. आणि इथं जो आपला दुसरा पॉईंट होता कशाचा मेटॅलर्जीचा तो इथं फिनिश झालेला आहे बाळांनो. आत्ताच्या 2 पॉईंटमध्ये आपण काय पाहिलं तर एक्स्ट्रॅक्शन ऑफ मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल अँड द एक्स्ट्रॅक्शन ऑफ लेस रिॲक्टिव्ह मेटल. पहा इथं तुमचा दुसरा पॉईंट संपलेला आहे मेटॅलर्जीचा. नाव वी आर गोइंग टू स्टार्ट दी थर्ड पॉईंट ऑफ मेटॅलर्जी अँड विच इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड इझी ऑल्सो वन अँड दॅट वन इज नथिंग बट दी रिफायनिंग ऑफ मेटल. लास्ट पॉईंट ऑफ मेटॅलर्जी. लास्ट म्हणजे टॉपिकचा नाही बरं का. रिफायनिंग ऑफ मेटल. पहा आत्तापर्यंत आपण वेगवेगळ्या मेथड्स बघितल्या कशाच्या एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्सच्या. एक्स्ट्रॅक्शन आपण कुठल्या मेथड्सनी कॅरीड आउट केलं तर रिडक्शन मेथडनी. ओके. इलेक्ट्रोप्लेटिंग पाहिलं, एक्स्ट्रॅक्शन पाहिलं, त्या प्रत्येक प्रोसेसमध्ये आपण रिडक्शन केलं. ओके. दी मेटल ऑब्टेन फ्रॉम दिस रिडक्शन प्रोसेस आर नॉट इज इन देअर प्युअर फॉर्म. म्हणजे ह्या ज्या रिडक्शन प्रोसेसमधून मेटल फॉर्म झालेला आहे हा त्याच्या प्युअर फॉर्ममध्ये नसतो. म्हणजे इट ऑल्सो कंटेन सम इम्प्युरिटीज अलॉंग विथ देअर. ओके. त्यांच्याबरोबर आणखी इम्प्युरिटीज असतात. फॉर द रिमूव्हल ऑफ दिस इम्प्युरिटी द वन प्रोसेस इज यूज्ड अँड दॅट प्रोसेस इज नथिंग बट दी इलेक्ट्रोलायसिस. विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रोलायसिस द इम्प्युअर मेटल इज कन्वर्टेड इंटू प्युअर फॉर्म अँड दिस इज नोन ॲज रिफायनिंग ऑर प्युरिफिकेशन ऑफ मेटल. ओके. रिफायनिंग किंवा प्युरिफिकेशन ऑफ मेटल कसा केला जातो प्युरिफिकेशन ऑफ मेटल बाय रिमूव्हिंग द इम्प्युरिटीज by electrolysis, by removing impurities with the help of electrolysis process which convert impure metal into their pure form. Okay, and this process is known as purification of metal. Purification of metal or refining of metal. Refining of metal. and इथं तुमचा मेटॅलर्जी हा पॉइंट फिनिश झालेला आहे. मेटॅलर्जी इज फिनिश्ड. ओके. मेटॅलर्जी इथं फिनिश्ड होते. मेटॅलर्जी 3 पॉईंटमध्ये असतं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओअर, एक्स्ट्रॅक्शन ऑफ ओअर आणि थर्ड वन इज दी रिफायनिंग ऑफ मेटल्स. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 2 पॉईंट्स पाहिले. एक म्हणजे एक्स्ट्रॅक्शन ऑफ मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल, सेकंड वन इज दी एक्स्ट्रॅक्शन ऑफ लेस रिॲक्टिव्ह मेटल अँड आफ्टर दॅट दी थर्ड पॉईंट ऑफ मेटॅलर्जी अँड दॅट वन इज नथिंग बट दी रिफायनिंग ऑफ मेटल. आय होप तुम्हाला मी जे काही सांगितलेलं आहे हे समजलं असेल. विल स्टॉप हिअर. विल मीट इन दी नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. थँक्यू.